कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरि जय राम जय राम जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी म्हणा रूप पाहता रूप पाहता झाले हो झाली झाले हो झाली तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो अरे नंदू काय म्हणतो कसं विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव म्हणा बरो माधव बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल तो माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो सर्व सुखाचे आगरा सर्व सुख
सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवर बापर कुमादेवर तो विठ्ठल वर तो विठ्ठल वर बापर कुमादेवर बापर कुमादेवर ओ विठ्ठल ओ विठ्ठल माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा ओ विठ्ठल बरवा माधव बरवा ओ विठ्ठल जय राम हरी जय राम जय राम जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम ओळखिला हरे साठविला पोटे ओळखिला हरे साठविला पोटे होता त्याचे भेटी दुःख कैचे नर अथवा नारी हो का दुराचारी नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी तोच धन्य पोळा धन्य त्याची माय पवित्र ते पोळा धन्य त्याची माय हरिमुखी गाय तोच धन्य हरे म्हणा करो काम क्रोध लोभ दयाचे अंतरे काम क्रोध लोभ दयाचे अंतरे नाही अधिकारी ऐसा येथे गुह्य काढिले निवडून वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून एका जना घरी हरी बोला आगे मुखी गाता हरपले हरिमुखी गाता हरपले चिंता नाये मारुता जन्म घेणे हर कुमार नंदू भूक म्हण संध्याकाळची वेळ आहे म्हणशील काय तू बस
ओळखिला हारी साठविला पोटी ओळखिला हारी साठविला पोटी होता त्याचे भेटी होता त्याचे भेटी दुःख कैचे दुःख कैचे हरिमुखी गाथा हरपती हरिमुखी गाथा हरपती होता त्याचे भेटी होता त्याचे भेटी दुःख कैस दुःख कैसे हरिमुखे गाता हरपती हरिमुखे गाता हरपती त्या नाही मागुता त्या नाही मागुता त्या नाही मागुता जन्म घे त्या नाही मागुता बास दे बास बास दे बास थोड़ा टाळ साव खायचं नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे शांत हरपती हरिमुखे गाता हरपती
विठ्ठल विठ्ठला विठ्ठला कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कुंडलीक वरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की विठला विठला ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याचे भेटी दुःख गैजे नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरी हरी मुखी गाय तोची धन्य काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येधे वैष्णवांचे गुह्य काढिले निवडोनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे ध्येयं सदा भरिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिववीरैचिनुतं शरण्यम् भृत्यार्त्यहं प्रणतपार भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख गायची हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना ये मागोता जन्म घेणे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील नामस्मरणाचं विशेष महत्त्व प्रतिपादन करणार नामाचा महिमा प्रतिपादन करणारा असा एकनाथ महाराजांच्या हा हरिपाठातील 13व्या क्रमांकाचा अभंग आहे. 5 चरणाचा अभंग आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये विशेष प्रकारचे 2-3 मुद्दे सांगतात. महाराज म्हणतात हरिनामाचा महिमा असा आहे तो दुराचार्यातला दुराचारीन पाप्यातला पापी असला तरी त्याला ते शुद्ध करतात, पवित्र करतं भगवंताचं नामस्मरण आणि ते भगवंताची ओळख करून देतं. नवे नवे सगुण रूपाने भगवंताला हृदयामध्ये साठवू शकतं. एवढं नामस्मरणाचं महत्त्व नाथ महाराज सांगतात. नामस्मरणाची शक्ती म्हणतात याला. म्हणून नाथ महाराज म्हणतात ओळखीला हरी ज्यांनी भगवंताला यथोचित ओळखलेला आहे. परमात्मा ओळखणं याचा अर्थ ज्ञातत्वाने ज्ञात. परमात्म्याचं निर्गुण रूप त्याला सद्रूप चिद्रूप आनंदरूप असा निर्गुण निराकार परमात्मा ज्याला ज्ञात होतो आणि तोच माझा आत्मा आहे असं जीवब्रह्मैक्य ज्ञान ज्याला होतं त्याला म्हणतात ओळखीला हरी. आणि साठविला पोटी याचा अर्थ हृदयामध्ये परमात्म्याला सगुण रूपाने
नामस्मरणच्या भक्तीच्या बळाने, ज्या महात्म्याने, ज्या भक्ताने आपल्या हृदयामध्ये त्याला साठवून ठेवलं, म्हणजे अर्थ सगुण रूपाने त्याला आपल्या हृदयामध्ये धारण केलं. असे जे भक्त असतात, अशा भक्तांच्या जीवनामध्ये कधीही दुःख त्याला पाहायला मिळत नाही. होता त्याचे भेटीत दुःख कैसे. दुःख हे अज्ञानजनित असतं, दुःख हे अंधकार रूप असतं. आणि मग ते ते अज्ञान अंधकार, जसा सूर्याच्या पुढे अंधकार राहू शकत नाही, तसं ज्याच्या हृदयामध्ये परमात्म्याचा उदय झाला, परमात्म्याच्या ज्ञानाचा उदय झाला, ज्ञातत्वाने ज्ञात झालं, अशा ठिकाणी अज्ञानाचा मागमुसही राहत नाही. तर अज्ञानच नाही तर तेथे दुःखाचा लेश राहायचं काही कारण, दुःखही त्याच्या भेटीला होत नाही, म्हणजे दुःख पाहायलाही मिळत नाही. होता त्याचे भेटी दुःख कैचे. नाथ महाराज म्हणतात, हे कोणला कोणला प्राप्त होतं, इथं काही भेद नाही तसा. नाथ महाराज म्हणतात, नर अथवा नारी, कोणी पुरुष असेल, कोणी स्त्री असेल, कोणी दुराचारी, पाप्यातला पापी, जसा वाल्या कोळ्यासारखा महापापी असला तरी सुद्धा अनेक असे पाप्याचे उदाहरणं आहेत. दुराचारातला दुराचारी असेल, पाप्यातला पापी असेल, त्यालाही प्रवेश आहे. कोणत्या जातीभेदाचा, वर्णभेदाचा, लिंगभेदाचा कोणताही भेद वारकरी संप्रदायामध्ये नाहीत. सर्व जाती, पशूंचा प्रवेश आहे, पक्ष्यांचा प्रवेश आहे. गजेंद्रासारखे हत्ती यात उद्धरले आहेत, गरुडासारखे पक्षी यात उद्धरले आहेत, कागभ्रुशुंडीसारखे कावळे उद्धरले आहेत, वासुकी नागासारखे नागही यात उद्धरले आहेत. किती पशु पक्ष्यांचे नावं तुम्हाला सांगू. आणि असे आपण दुराचार्याची यादी काढली तर मोठी यादी. अशी काय आदिकुणी वेश्याही, चांडाळही असा दुराचारी असला तरी, म्हणून नर अथवा नारी दुराचारी त्याने नामस्मरण केलं तर तो पवित्र होतो, असं नाथ महाराज म्हणताना, असा पवित्र झालेला भक्त तो भगवंताला ओळखू शकतो. 2 चरण, तिसरं चरण असा आहे, पवित्रते कुळ धन्य त्याचे माय. नामस्मरणाची गोष्ट अशी असते, जसं एखादा अरण्य असतं, त्या अरण्यामध्ये एखादा वृक्ष जर शुष्क झाला, वाळून गेला, आणि वाळलेल्या वृक्षाला जर आग लागली तर तो वृक्ष संपूर्ण जंगल जाळून टाकू शकतो. त्याच अरण्यात, त्याच बागेमध्ये जर एखादा अत्यंत सुगंधित असा पुष्पाने भरलेला, बहरलेला जर एखादा वृक्ष असेल तर तो वृक्ष संपूर्ण बाग सुगंधितही करू शकतो. वाळलेलं झाड ही सगळी बाग जाळूनही टाकू शकतो. तसं एखादा कुलामध्ये हरिभक्त जन्माला आला आणि त्यांनी जर नामस्मरण केलं तर नाथ महाराज म्हणतात, पवित्रते कुळ धन्य त्याची माय. आईकडच्या 21 कुळ्या आणि वडिलाकडच्या 21 कुळ्या, 22 कुळ्याचा उद्धार करणारा असा तो हरिभक्त. नामाचा महिमा, पवित्रते कुळ धन्य त्याची माय, आणि हरिमुखी गाय तोचे धन्य, असा तो धन्य असा भगवन नाम घेणारा. परंतु नाथ महाराज म्हणतात, परमार्थ करणाऱ्या माणसात आबाळ्या गाबाळ्याचं काम नसतं. उठला आणि कोणी सुटला याचा थोबाड घालायला लागला, तसं जमत नाही. हे काय पिक्चरचं थिएटर नाही, हे काय राजकारणाचं क्षेत्र नाही, हा काय व्यापार नाही, हे काय उधळी हुल्लडबाजी नाही. इथं सगळ्यांची परीक्षा असते. इथं इधर उधर करून चालत नाही, इथं फाटती माणसाची. ऐकायला फाटती, करायला तर तुमचा लागच नाही. ऐकायला माणसाची, ऐकायची पण दानत नाही माणसांची, अशी परिस्थिती असते. मुंबईला धाका नको, आणि मग तुमच्या बापान देव ठेवला काय, मुंबईला धाका नको असं. याच्याकरता काय काय म्हणून महाराज म्हणतात, ही सगळी गोष्ट खरी, खूप सोपी आहे, खूप पवित्र आहे, कुळाचा उद्धार करणारी आहे, नरक यातना चुकवणारी आहे. पण जर तुम्ही तुमच्या अंतकरणात कामाची बुजबुज ठेवली, क्रोधाची बुजबुज ठेवली, काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर जर अंतकरण भरलं आणि त्यांनी नामस्मरण करायला लागले तर नाथ महाराज म्हणतात त्याचा काही इथं प्रवेश नाही.
महाराज म्हणतात काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. येथे काही शिक्षणाचा दर्जा पाहिजे किंवा जातीचा किंवा वयाचा किंवा लिंगाचा हा कुठला दर्जा नाही. इथं फक्त निर्विकार आणि शुद्ध मन असेल तर त्याला कोणालाही प्रवेश आहे. महात्मा काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. असं नामस्मरण घेण्याकरता अधिकारी निवडलं नाथ महाराजांनी. मग हे परमार्थ तर सगळ्यात मोठं गुह्य आहे. नामस्मरण घेतलं म्हणजे त्यातलं महत्व आपल्याला ओळखलं जातं किंवा त्यातले तत्व कळतात अशातला काही भाग नाही. पण तरी सुद्धा अग्नी कळालाच पाहिजे ना, असं काही नाही. अग्नी न कळता पण जर अंधारात एखाद्याने ढसढस करणार ढेपसा त्याच्या अंधारात तोंडात घातलं तर त्यात चटका बसणंच ना, त्यात चटका बसतो. तसं नामस्मरणाचं महत्व कळो न कळो त्यातली शक्तीच अशी असते ती त्याचं फल देते, ते दोष निवृत्त करते. हेच तर त्या नामातलं गुह्य आहे. नाथ महाराज म्हणतात वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून आणि एका जरदनी हरी बोला भगवंताचं नामस्मरण घ्या, सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. दोषही जातील, क्रोधही काम क्रोधही जातील, विकारही जातील, दुराचाराचं पापही जाईल आणि तुम्हाला पवित्रही करील, भगवंताची ओळख पण करून देईल. असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल 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 ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याचे भेटी दुःख कैचे. अभंग घेतलेला आहे नाथ महाराजांच्या हरिपाठातला. नाथ महाराज म्हणतात ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याचे भेटे दुःख कैचे. ओळखिला हरी साठविला पोटी ओळखिला हरी साठविला पोटी ओळखिला हरी साठविला पोटी ओळखिला हरी साठविला पोटी होता त्याचे भेटी दुःख कैचे. होता त्याचे भेटी दुःख कैचे. हरिमुखी गातार पडी चिंता म्हणा बरोबर म्हणा. ओळखिला हरी साठविला पोटी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा असतोच. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रमू. सर्वशः हृदयसन्निविष्टो मत्स्मृती ज्ञान मपोहनंच. भगवान सांगतात माझं वास्तव्य सर्वांच्या हृदयात आहे. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी. ते बुद्धी स्फुरे आहारनिशी ती वस्तुगामी. प्रत्येकाच्या हृदयात सर्व घटीराम देहोदी अनेक प्रमाण आहेत. मग सर्वांच्या हृदयात परमात्मा असला तरी सगळ्यांना ओळखतो का? नाही ओळखत. सगळ्यांना नाही ओळखत. आपला असे आपण सगळ्या दुनियाला ओळखतो पण आपण आपल्याला ओळखीत नाही. आपले तेवढंच लय वाईट. गल्लीतला ओळखतो, पलीकडच्या गल्लीतला ओळखतो, त्याच्या पलीकडं त्याच्या पलीकडचा ओळखतो, त्याच्या बायकोला ओळखतो, त्याच्या मेवण्याला ओळखतो, त्याच्या मैत्रिणीला ओळखतो. नसले तर फोन नंबर उकरून काढतो, याला ओळखतो त्याला ओळखतो. आणि ओळखून नेमकं करतोच काय हे काय आपल्याला अजून करीत माहीत. मग स्वतःला सोडून मात्र सगळ्याला ओळखीत राहतो. स्वतःला ओळखतो का? नाही. हृदयात परमात्मा आहे त्याच्याकडे जर पाहिलं तर ओळखण्याची भावना होईल, पण तसं काय होत नाही. आपल्या या अंतकरणामध्ये आत काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, द्वेष मत्सर सगळे आत भरलेले आहेत. अंतकरण आणि हृदय दोन असतात हे लक्षात घ्या. पण आजकाल त्याच्यातून काय कोणाचं बंद पडलंय? अंतकरण गेलं चुलीत आणि हृदय गेलं मातीत.
त्याच्यातून काय कोणाचा मोबाईल बंद राहणार आहे का, त्याच्यातून काय गरज काय पडली कोणाला. अंतकरण पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत पूर्ण अंगामध्ये असतं अंतकरण. कुठे जरी धक्का लागला तर त्याला ज्ञान होतं, त्याला अंतकरण म्हणतात. आणि हृदय कुठं असतं, इथं दोन्ही स्तनाच्या मध्ये खड्डा असतो असा, आणि ते खड्डा असा अंगुष्ठ मात्रेनं त्या खड्ड्यामध्ये परमात्म्याचं वास्तव्य असतं, तिथं प्रेमाचं वास्तव्य असतं, तिथं भगवंताचं स्वरूप म्हणजे भगवंताचं सगुण रूप आणि भगवंताचं प्रेम आणि भगवंताची भक्ती. आपल्याकडं प्रेम असतं, प्रेम अंतकरणात नसतं, प्रेम हृदयात राहतं, त्याची हृदयात जागा आहे. एवढं लक्षात आलं तरी बाद झालं. आणि मग अशा त्या हृदयामध्ये असणारा परमात्मा त्यालाही आपण ओळखत नाही, आणि अंतकरणामध्ये असणारे विकार आणि विषय याला आपण गोंजारो ठेवतो ना, गोंजारो ठेवतो महाराज. कोणाच्या कामाला धाक लागला का अख्खा पेटतो माणूस, असं आहे. कोणाच्या क्रोधाला धाका लागला का, एखादा माणूस लहान मूल जर रागवलं ना, इकडं तिकडं करायला आणि त्याला एखादा ठोका टाकला ना, असं नागासारखंच उलटत आहे ते. असा क्रोध माणसाचा काय म्हणतो तो, क्रोधाला असं जमक गोंजारून ठेवतात, अहंकारला जमक गोंजारून ठेवतो आपण. अहंकारला गोंजारतो, कामाला गोंजारतो, क्रोधाला गोंजारतो, लोभाला गोंजारतो. हे सगळे गोंजारून गोंजारून इतके बिलबिले करून ठेवलेत, नुसता काडी लागायचा धक्का चिरले स्फोटच होतो एका मिनिटात तो. आणि सगळ्यांचा असा फुगा फुगलेला आहे तो, कोणाचा आणि कोणाचा नाही फुगा फुगत. त्या फुगा फुगण्याकरता काय लागतं, वळू काय लागतं रे फुगा फुगायला, हवा लागते ना. हा, मग ती हवा कोणाची, कोणाच्या शिक्षणाची हवा भरती, कोणाच्या पैशाची हवा भरती, तर कोणाच्या सत्याची हवा भरती. कोणाची कशात हवा भरेल याचा काही भरोसाच नाही. मग ते त्या हवा भरून असा फुगा फुगितो, असा तंग करून ठेवतो. मग कोणाला रूपाचा अहंकार, कोणाला सत्तेचा अहंकार, कोणाला धनाचा अहंकार, कोणाला विद्येचा अहंकार, कोणाला कशाचा अहंकार होईल. तो अहंकार प्रत्येक वस्तूला घोडा बनवतो आणि आतमध्ये घुसतो, तसा जाता येत नाही त्याला. तो कधी तुमच्या धनाला घोडा बनवून आत जातो, कधी ज्ञानाला घोडा बनवून तो आत घेऊन जातो. सर्वसामान्य माणसाचा अहंकार कधी पुष्ट नसतो. सर्वसामान्य एखादा त्याला धक्का, अरे बाजूला सरक, जातो बाजूला तो. पण एखादा चांगला पैशावाला त्याला सदा हे सरक ना बाजूला, काय वाटन त्याला. एखाद्या तुम्ही मला एवढे माणसं झालं द्यायचा घसंडा आहे, सरक ना महाराज, कुठला आलास तू, माझ्या आधी लोकच तुम्हाला हाणतील, मला काही होऊ पडतं. हे तुला कळत नाही का महाराज आमका का, त्यांना माहिती आहे महाराजांचा अहंकार लय बिलबिला झालेलं आहे, फुटायला बसला इथं. आपण कोण इकडे, आपण नेमकं काय करतो, रोज करून आपण आपला अहंकार फुगितो, वाढितो, बिलबिला करतो, त्याला इतकं गोंजारतो, तर वास्तविक तिथं नरकाचीच वाट आहे, वास्तविक अधोगतीचीच वाट आहे, तिथं पापाचीच खाई. पण तरी तसं होतं. जाऊ द्या, मुद्दा मला एवढा सांगायचा आहे, आत अहंकारासारखी वाईट गोष्ट जपून ठेवली, तिला पण आपण ओळखीत नाहीत. मला हे सांगायचं आहे, ना अहंकार जाणीत नाहीत आपण, ना क्रोधाला पूर्ण जाणीत नाहीत, ना आपण आपल्या लोभाला पूर्ण जाणत नाहीत. आतमध्ये आहेत ते, पण त्याला नाही ओळखीत ना आपण, त्याला पण नाही ओळखीत, त्याला ओळखीत नाहीत. हृदयात परमात्मा त्याला ओळखीत नाहीत. मग जे आपल्या जवळ असतं त्याला ओळखल्या जातं असं नाही. मग जे काय म्हणतो, जे भेटतात, जे मिळतात ते कळतात का नाही. चोर जरी असला तुमच्या जवळ, चोर असला तर तुम्हाला चोर ओळखतो का, तो नाही ओळखत. तुमच्या जवळ शत्रू असतो, ओळखतो का, तो नाही ओळखत. चोर जवळ राहतो, घरात राहतो, बरोबर राहतो, 12-12 वर्ष राहतो, मग त्यांनी काटा काढल्याच्या नंतर कळून आलं हे चोर होता, असं होतं. म्हणजे चोर आपल्याला भेटतो पण ओळखत नाही. चोराची गोष्ट असते, किंवा अजून जे काय आता तुम्हाला सांगितलं, चोर चोर असतो, शत्रू असतो, किंवा एखाद्याला देवही भेटला, त्याला देव भेटला म्हणजे त्याला कळतो का, नाही. देव भेटला म्हणजे त्याला कळतो असं नाही, संत भेटले म्हणजे त्याला कळतं असं नाही. म्हणजे याचा अर्थ भेटणं वेगळं, ओळखणं वेगळं. भेटणं वेगळं, मिळणं वेगळं, कळणं वेगळं असतं. ते हरण असतं, हरण
ते हरण काय करतं, मृगजळ पाहत. मग ते मृगजळ त्यांनी पाहिलं की नाही, मग त्यांनी ओळखलं असतं का त्याला? त्यांना नाही ओळखीत. ते मृगजळ पाहत ते तुकाराम महाराज म्हणतात, मृगजळ देशे साचपण ऐसे आणि फुटून या घसा काय खोटियाचे पिशे उर फुटी. ते मृगजळ पाहतंय, त्याला दिसतंय, पण हे खोट आहे त्याला काही ते कळत नाही. पळता 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 ते स्वतःचा उर फुटून मरून जातात. आपलं काय वेगळं आहे? आपलं काय वेगळं आहे? त्या हरीण तरी बरं, त्याच्या बेत तरी आपलं काम. हे सगळं खोटं माहिती आहे, रोज सगळं पाहतो सगळं रोजचं खोटं हे माहित आहे. आता लय गोल गलगरीत तोंड, हे पावडर लावून इकडे हा हो करू, पण एक दिवस खोपडासारखं होणार आहे हे 100% माहिती केला. तुम्ही नका असं, तुम्हाला मी आपल्या दुसऱ्या बायांना म्हणतो, तुम्हाला काय आला म्हणून मी, हे तिला 100% माहिती आहे. या मुर्द्याला एवढं सजवल्या जातं, एक दिवस हे मरणार आहे, जाणार आहे, हे त्याला नक्की माहिती आहे. एक दिवस बायको तरी सोडून जाईल, एक दिवस नवरा तरी सोडून जाईल, एक तर मूल तरी सोडून जाईल, किंवा मुलाला आपण तरी सोडून जाऊ. यातलं खोटं काय आहे बरं? काहीच खोटं नाही. एक पाहता एकाच्या दहने सावध त्या गुन्हे कानव्हारे. हे सगळं क्षणिक आहे, नाशवंत आहे, जाणारा आहे, क्षरणारा आहे. हे येड्याला कळतं, शहाण्याला कळतं, कोणालाही कळतं. एखाद्याच्या मौतीला गेलं का त्याला जरा जास्तच कळतं. ह्यातीमध्ये एखादा तरुण असावं, तरुणी असावी, काय कारणास्तव गेली म्हणजे काय खरणार माणसाचं एका मिनिटात नाही सावतर. कायचं काय खरं आलंय? कशाचं कोण आपलं का? त्यांना जायचं, आपल्याला जायचं, कोणाचा फोटानं कधी भाजल, काय कोणाचा बुडबुडा कधी फुटल, हे काय सांगताय? ह्यांना नर्याचं काय खरं नाही. काय खरं नाही, जाऊ दे, तंबाखू काढवर असली तर आपण अजून तर एक मिनिट नाही चालतो. काय प्रकार? या प्रकार काय आहे? आपल्या वृत्तीवरती इतकी धुंद चढलेली असते. मुद्दा सांगायचा, आपल्याला जगत भेटतंय, आपण पाहतो, पण जगताला ओळखीत नाही. त्या हरणाने ते मृगजळ पाहिलं, पण त्याला ते ओळखलं नाही. आपण जगत पाहतो, आपल्याला काही ओळखत नाही. आपण जे जे गोंजारतो, जे जे पोसतो, जे जे वाढवतो, ते किती लांबीचं रुंदीचं किती वेळ टिकणार आहे, तो थोडासा अभ्यास करा. संपत्ती आतून बाळू, तू जवळ पहिल्यापासून जेवढे पैसे आले तेवढे तू जवळच राहिले का? कालचे आलेले गेले सोडून? अरे सकाळी आलेले दुपारीच जातात, काय वेळ तासाच्या आतही जातात, काय वेळ विकून घेतलं, इधर आय उदर गया, असं पण होतं ना. वेग किती त्याला सोडून जाणारा. अरे गेलं ना वय सोडून गेलं, संबंध सोडून गेले, पैसा सोडून जातो, काय काय सोडून जातं. बरेच येऊन मिळतात, बरेच निघून जातात. असे बरे मोठी नदी असते, त्याला बरेच येऊन मिळतात, काही कोरड्या पडतात. तसेच बरेच मित्र भेटतात, बरेच सोडून जातात. ठोकळ साहेबाला विचारा, किती आले किती गेले सोडून गेले. जे मित्राचे शत्रू होतात, काही शत्रूचे मित्र बनतात, आणि काय काय नाटकं होते. आता हे सगळ्यांना सगळं माहिती, तरी सुद्धा आपल्याला वाटत नाही हे सगळं लवाड आहे, असं कधी वाटत नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात, हे तुम्हाला भेटतंय, मिळतंय, पण तुम्हाला कळतंय कुठं? तुमच्या प्रत्यक्षात पण कळतंय कुठं? महाराज म्हणतात या ठिकाणी, ही तर गोष्ट सगळ्यांच्या अनुभूती, इथं सगळ्यांच्या गोष्ट अनुभूती. एक पाहता एकाच्या दहने सावध त्या गुन्हे कानव्हारे. एकाला एक जाळून येतो, पण आपल्यावरती परिणाम काही होत नाही. महाराज म्हणतात तो असो भाग. मग महाराज म्हणतात या ठिकाणी, जानो निका करा पोलाले घाट, जानो निका करा पोलाले घाट. म्हणा करो म्हणा, पोलाले घाट. विचारा रे ही म्हणून लवालाई, विचारा रे ही लवाला, दोन्ही का करा फुलाली घाट. आवाज कमी पडतोय, आवाज कर मोठा. विचारा रे
का करा 1 तास बॅटरी पुरली पाहिजे नास कर माझ. तो जर मला थकवा आला ना तर मध्ये जिथं जिथं डिझेल संपल तिथं गाडी बुडबुड करील. जाणून का करा फुलाले घात विचारा रे हित लवलाही. जे भेटतं जे मिळतं ते कळतं असं नाही. ज्याला आपण पाहतो ते कळतं असं नाही. चोर भेटतो तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल 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 विठाल. एक श्रीमंत गृहस्थ होते, चांगलेच श्रीमंत होते, आमच्या बाळासाहेब लोटक्यासारखे चांगले श्रीमंत होते, पण जरा थोडेसे फकीर होते, वारकरी होते. वारील निघाला बिचारा. ह्या 4 बोटात अंगठ्या, ह्या 4 बोटात अंगठ्या, गळ्यात असं चांगलं बोटासारखं लाकीट, फेटा, कोट बीट, घोडा पांढरा शुभ्र, चांगले एवढे मोठे पैसे. निघाला वारीला. आता तो काय वारकरी म्हणलो तर काय त्याच्या संपत्तीचा उपयोग करतो तो बिचारा. चालला वारीला. चालल्यानंतर मध्ये एक माणूस भेटला. तिने पाहिलं श्रीमंताचं घरी फार चांगले म्हणला, त्याच्या अंगठ्या बिंगठ्या त्याला लांबवायला काय हरकत नाही. आणि मग त्याने सपाटून गंध लावला, माळ घातली मोठी, त्याच्यापेक्षा डबल माळ घातली, पताक घेतलं. का हो म्हणली कडकडे वारीला चालली? हो हो येऊ का म्हणली मी, मलाही वारीला यायचं. चल भाऊ म्हणली, मला काय डोक्यावर घ्यायचं तुला, चल आपला. झाले झाले संध्याकाळी मुक्कामाला गेले. पण श्रीमंतग्रस्त मोठा हुशार होता. साला हे नवीन माणूस आहे, याचा काय भरोसा नाही, कसा आहे न काय आहे. आता हे दागिने पैसे. मग मग त्यांची जरा मैत्री जमली. जर संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हणजे आपल्याला पाणी आण. झालं ते पाणी आणायला गेला. तो होता चोर. तो काही वारकरी नव्हता, तो होता चोर. याच्याबरोबर चालला होता. पण तो तिकडे पाणी आणायला गेला की सगळ्या अंगठ्या काढायचा, लाकीट काढायचा, पैसे काढायचा, त्याच्या पुरचुंडीत बांधायचा आणि त्या चोराच्या त्याच्या पासुडीत तिकडे कोपऱ्यात घालायचा. बस जेवण खाऊन झालं का निवांत झोपायचा. आता ह्यो वारकरीच नव्हता. याच्या डोक्यात फक्त एकच, याची पुरचुंडी कधी पळवायची. जिथं हातात मिळून तिथून फिरला माग, त्याला कुठं पुढे जायचं होतं. तो झोपला का हा सगळं उलथं पालथं करायचं, ह्याच्या काही हाताला लागायचं नाही. आयला आजचा दिवस फेल गेला मायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच कार्यक्रम शेवटी वाळवंटात गेला. आणि तो चोर पाया पडला. भाऊ म्हणला, मी तुझ्या पाया पडतो, मी खरोखर चोर आहे, मी काय वारकरी नाहीस, तू काय माझ्या शेवटपर्यंत हाताला लागला नाहीस, पण मला एवढं सांग, तू ते पैसे त्या अंगठ्या ठेवीत कुठं होतात? ते म्हणलं तुझ्या उशाला. जमला का? मला माहिती म्हणला, नाव खामावशेन तू, तुझी नजर ओळखायला मला माहिती, तर तू न जाणून काय होशील, त्याच्यामुळे मी तुझ्या उशाला ठेवीत होतो. पण आता त्याने अंदाजे केला तो भाग वेगळा. पण इतका चोर इतक्या दिवस राहून हे मोठमोठे बॉम्ब शूट करतात. हे आतंकी यार त्याच कॉलनीत राहतात, तिथंच राहतात. 4 दिवसांनी 4 वर्षांनी हे मोठमोठे स्फोट करतात. आता नाही होत म्हणत, पहिले झालेले आपण हुशार, आता पण झालाच ना तो. ओळखतात काही नाही ओळखत. तसंच आहे, चोर आपल्या जवळ राहतो पण तो ओळखतो असं नाही. म्हणजे असा शत्रू आपल्या जवळ राहतो पण आपल्याला ओळखत नाही. जाऊ दे, असे ते अनेक उदाहरणं आहेत. तसा भगवान आपल्या हृदयात आहे. अहो सगुण रूपाने भेटला, त्यांना नाही ओळखला. भगवान अर्जुन भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाच्या सहवासात नव्हते. त्याचे मित्र होते, त्याचे सखे होते, त्याचे पाहुणे होते, त्याचे मेवणे होते, सगळं होतं. रोज एकत्र बसत होते. पण तरी अर्जुनाला भगवान काय ओळखला नाही. ओळखलं का? नाही ओळखला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुनाचा आणि भगवंताचा संबंध, ते म्हणतात तो प्रेमाची तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि मैत्रीची चितकळा धनुर्धारा. तू प्रेमाचा पुतळा आहे, भक्तीचा जिव्हाळा आहे. तुझी माझी मैत्री म्हणजे अशी, फक्त शरीर 2 प्राण 1 अशी मैत्री होती अर्जुनाची. पण मग अर्जुनाच्या भगवान 1 नाही, 2 नाही, 3 नाही, किती दिवस एकत्र होते. मग अर्जुन तर काही करायला लावायचा ना, घोडे धुवायला लावायचा, धोडे खाजायला लावायचा, रथ हाकायला लावायचा, चपला उचलायला लावायचा, काय काय काही पण करायला येत होता तो. मग हे करत असताना अर्जुनाला भगवान गोपाल कृष्ण ओळखला नाही महाराज इतक्या दिवस असो. आणि मग शेवटी एक 11व्या अध्यायात गेल्यावरती अर्जुन पश्चाताप करतो. अर्जुन म्हणतो, देवा मी तुला ओळखलं नाही, इतक्या दिवस तुझ्या सहवासात राहिलो पण तुला ओळखलं नाही.
सखेति मत्वा प्रसवय दुःखम हे कृष्ण हे यादव सखेति अजानता महिमानंत वेदम मया प्रमात्मा प्रमये प्रमेन वापी. देवा मी तुला ओळखलं नाही. सखेति मत्वा मी तुला माझा सखा मानला. सखेति मत्वा प्रसवय दुःखम तुझी टिंगल टवळे केली. तुला यादव म्हटलो, तुला गोपाळ म्हणलो, तुला नाही ते बोललो. आणि म्हणून अजानता महिमानंत वेदम यच्चा वाहसार्थ कृतोस्मी विहार सय्यासन भोजनेषु. विहार करत असताना तुझी टिंगल केली. एका आसनावर बसत असताना तुझ्या खोड्या केल्या. विहार आसन सन भोजनेषु भोजन करत असताना नाही नाही त्या गोष्टी केल्या. आणि मग एके दिवशी भगवंतानी आपला अर्जुनाने भगवंताला ओळखलं. पण कधी ओळखलं ते फार 15व्या अध्यायामध्ये गेल्यानंतर एतद बुद्ध्वा बुद्धिमानशतन कृतकृत्यश भारत. आणि मग भगवंत अर्जुनाला मोठा पश्चाताप झाला का मी ते देवा तुला ओळखलं नाही. ज्ञानेश्वर महाराज फार गोड वर्णन करतात. विठाल 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 ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुनाचा पश्चाताप अहो थोर वावर झाले. म्या अमृते समार्जन केले. वारिके घेऊन दिदले कामधेनू ते. आता अमृत काय कोणला मिळतं का? अमृत काय कोणला मिळत नाही. पण एखाद्याला सुदैवाने जर मिळालंच तर अर्जुन म्हणतो देवा मला अमृत मिळालं म्हणजे वाटीभर नाही मिळालं, पसाभर नाही मिळालं, मग किती मिळालं? बादली भरून मिळालं अमृत. आणि बादली भरून अमृत मिळालं. मी काय केलं मग? घोटभर तर प्यायला पाहिजे होतं. पण मूर्खपणा माझा. अरे मिळालं पण कळालं कुठं? बादली भर अमृत मिळालं. मी गावरान गायचं काळे कुळकुळीत कपिल्या गायचं शेण आणलं एवढं मोठं, त्या अमृतात कालवलं आणि काय केलं? अंगणात सडा टाकला. आता हे शहाणपण हे का मूर्खपणा आहे? काय आहे तो? अरे हा मूर्खपणा आहे का महामूर्खपणा आहे? हा. आणि आपलं काय चाललंय मग? आपलं अमृतात शेण कालवायचंच चाललंय रोज. अमृतासारखं जीवन आहे, अमृतासारखी वेळ आहे, पण त्याच्यात आपण रोज शेणच करीत असतो. त्याला असो जाऊ द्या भाग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुन म्हणतो देवा मी अशी गोष्ट केली अमृत मिळालं पण त्यात मी शेण कालवलं. माझ्या दारातून एक बिचारा घोड्यावाला चालला होता. आता घोड्यावाला काय लय श्रीमंत असतो का? आता अर्जुन तर राजा होता. घोडा पांढरा शुभ्र, शिंगरू फार गुटगुटीत होतं. आणि मग तो त्या अर्जुन म्हणला यार तो घोडा तू चालू मला घोड्या शिंगरू देतो का? हा देतो म्हणला, पण फुकट कस काय देईल? मग तुला काय ते काय तू तू म्हणशील ते देतो म्हणला. तो म्हणले काम घेऊन जाय आणि तुझं घोड्या शिंगरू दे. अरे ते काम देऊन नुसतं घोडच काय, हजारो घोडे शिंगर मिळाले असते ना तुला. पण अर्जुन म्हणतो देवा माझं तसं झालं. वारिके घेऊन दिदले काम धेनुते. माझं असं झालं. परिसाचे खडवा जोडीला तो फोडून गा डोरा घातीला. का कल्प तोडून केला खूप शेता. परीस कधी कोणाला मिळत नाही, पण परीस मिळाला पण मला कळाला नाही. आणि मग मी काय केलं? त्याला फोडलं तोडलं. त्या परिसाची खाण लागली मला. काय? परिसाचा खडवाची जोडला म्हणजे खाण मिळाली मला. पण ते परीस घेतले आणि पायात घातले. बंगला बांधायचा होता. आता ह्या मूर्खपणाला काय जोड आहे का? अरे परीस म्हणजे काय गंमत आहे का? त्यांनी घातले पायामध्ये. ते परीस मिळाला पण कळाला नाही. कामधनु मिळाली पण कळाली नाही. अमृत मिळालं पण कळालं नाही. तशीच गोष्ट असते. भगवान आपल्या जवळ आहे, आपल्याला भगवान मिळाला पण कळाला नाही. विठाल विठाल का चिंतामणीची खाणी लागली. तेने ओढाटे ओलाटली. तैशी तुझी जवळीक धाडली सांगतीपणी. तुझ्या माझ्या संगतीत राहिल्यामुळे अरे चिंतामणीची खाण लागली. एखाद्याला चिंतामणीची खाण लागावी त्याने गोपनीय दगड घालावी, चिंतामणी पाखर मारावी. तसा झाला माझा प्रकार. मुद्दा जास्त लांब व्हायचा नाही. मुद्दा एवढा सांगायचा आहे की जी गोष्ट मिळते पण म्हणजे देव भेटला तरी, देव भेटला म्हणजे देव मिळाला म्हणजे कळतो अशातला भाग नाही. अर्जुनाला देव मिळाला, अर्जुनाला देव भेटला पण कळाला असं म्हणता येत नाही. त्याकरता भगवंताची कृपा होते.
नामस्मरण करावं लागतं आणि मग त्याच्या कृपेने ती गोष्ट कळते. नाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याचे भेटे दुःख ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी. होता त्याची बेटी दुःख कैसे, होता त्याची बेटी दुःख कैसे, हरी मुखे दाता रखती तुला, हरी मुखे दाता रखती तुला. होता त्याची बेटी दुःख कैसे, होता त्याची बेटी दुःख कैसे, हरी मुखे दाता रखती तुला, हरी मुखे दाता रखती तुला. ओळखीला हरी साठविला पोटी. अरे ओळखला पण कोणी? अर्जुनाला भेटला पण कुठं कुठं ओळखला? यशोदेला भेटला पण ओळखला का? तो नाही ओळखला ना. यशोदा तर मांडीवर खेळत होती. रोज भगवान यशोदेची तर गोष्ट अशी आहे महाराज. एके दिवशी प्रसंग असा झाला. नंदबाबा रोज पूजा करायचे ते शाळीग्रामची. मग शाळीग्राम घ्यायचा, मग त्याच्यावरती दूध घालायचं, दही घालायचं, त्याच्यावर काय मध घालायचा, लोणी लावायचं, साखर रोजचे असा अभिषेक करायचे नंदबाबा. भगवान असे छोटे ते समोर बसायचे. ते रोज पाहायचे. आयला म्हणले एवढं खातोय, म्हणले रोज एवढं दूध तूप मध साखर आलं गोड असेल म्हणजे. अरे रोज एवढं घन चोखं खातोय म्हणजे लय गोड असेल. त्यात लहान मुलाची बुद्धी लय गोड असेल. ते सारखं तिथं बसून सारखं पाहायचं त्याच्याकडे. एक दिवस नंद बाबा गेले गावाला आणि पूजा आली यशोदेवरती. पूर्वीच्या काळामध्ये माणसं पूजा करत होते. आजच्या काळात माणसांनी शपथ घेतली अजिबात नाही. घरात देव देवारा तुळशीला पाणी बिनी काय नाही. ते सगळं बिचारी महिला. आमच्याकडे काहीच नाही. आम्ही आपले सडे सोड, धोत्रम ना पात्रम ताटीम ना वाटीम. बस उठले का वाडा जेवायला द्याच्या आणि बस. बसले का तुकाराम बस आणि उठले का तुकाराम मोठा आणि चालले का तुकाराम जा आणि गेले तर जा. असला प्रकार. मग यशोदा पूजा करायला बसली एके दिवशी. आता पूजा करायला बसल्यानंतर यशोदा एक तर मुळात तिचं अर्ध वय जायला म्हातारी. शरीरात जरा थोडीशी जाळजूड होती. आता राजाचीच बायको म्हणजे होती. खाया प्यायला तिला काय होता काय पण त्या काळात असं काय डायबिटीस मनके ते अटॅक त्यावेळी काही नसेल भाऊ त्या काळात. आता आमच्याच लहानपणी नव्हतं. आम्हाला ते हे शब्द पण ऐकायला नव्हते आमच्या लहानपणी. अटॅक आला, मनके झाले, दुनिया काय झाली, तसं काही नव्हतं. होतंय असेल पण तसे नाव बिव पण नव्हते प्रचाराला आली. डॉक्टर काही एवढी उदायला नव्हते आली. ते बाळू असे ते अंगठे फुटलेले पाहायचे. त्याला कोणी पाहतही नव्हतं अंगठ्याला. हा कशाचं कोण माती टाकायची. हा माती हाताने गाळायची आणि टाकायची. ते अंगठा फुटला तो गेला कुठं. कस काय अंगठा फुटला मग घरचे गेलं का अजून लाटणीने हाणायची. कुठं का पाहत होता अंगठा कसं काय फुटला पायी पिढा. तसलं होतं ते. काय नाही कुठे ते गुडघे लागायचे काय. हात काम करता करता. चपला तर विशेष नव्हता. रात्री ना परत बिगर चपलाचे डोंगरात वड्यात कोणीकडे त्या बैलाच्या माग काय नव्हतं होत. आता बाबा 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 राम 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 राम. ह्या लेकराला 2-3 चड्डे असते ना एक. जन्माच्या आधीच पहिली होऊ दे, त्याला निबार होऊ दे, त्याला इतकं बिलबिल करून ठेवते लहानपणापासून. आणि मग ते मोठं झालं ना मग ती एक शब्द सुद्धा सहन नाही करीत. एकही शब्द सहन नाही करीत. तर जाऊ द्या. कशा करता सांगितलं. यशोदा पूजा करायला बसली आणि पूजा करायला बसली. आता ती एवढी जाड होती, अर्ध्या वयाची होती, भोळीच थोडीशी. तिनं सगळं दूध घातलं, दही घातलं, सगळं झालं. उचलला शाळीग्राम धुतला चांगला आणि त्या मुदीवरती ठेवला. आणि काय तिची काळीच पेटी उदबत्ती राहिली म्हणून गेली वर घरामध्ये आणायला गेली. हे तिथं बसली होती कारभरी सारखे पाहायचे असे बिटी बिटी बिटी. लय गोड झाला असं लय खायचं. ते उचलला शाळीग्राम घातला तोंडात. बसला गप तोंडात घातला. आली यशोदा काय उदबत्ती लावली पेटवली इकडे तिकडे आरती बिरती वळ देवाला. त्या शाळीग्रामला पाहते शाळीग्राम कुठे.
काय झालं शाळीग्राम, काय झालं शाळीग्राम, लुगडं झटकी ती इकडं उठली, आसन पाहती, फुलं उचकी ती, पत्ताच नाही शाळीग्रामाचा. काय झालं समोर शाळीग्राम, असं आपल्याला बऱ्याच वेळ होतं, काय झालं समोर, बऱ्याच वेळा ती किल्ली हातात असते, सगळं घर धुत, असं मला होतं बऱ्याच वेळ. एक दिवस मोबाईल हातात घेतला, सगळे कुठे टाकलं असं होतं ते. हा हा, म्हातारे झाले त्याला 12 गुणी माप असते, त्यांनी काय केलं चालतं. म्हातारे झालं काय नाही, लहान मुलांना म्हातारे माणसाला 12 गुणी माप असते. बराच वेळ झाला आणि त्याला शंकाली, हा कस काय, हा हो कस काय म्हणा का नाही या. शाळीग्राम काय झाला, अरे तो तू मीच होतं शाळीग्राम, कोणी घेतला मग, कोण आलं इथं, तू घेतला का, नुसतं त्याला शंका मी घेऊन नाही घेतला. अरे तू तोंडात घातला काय म्हणे, आता तोंडात इकडे एवढ्या बाजूने ती फोगणार ते, आता बाय आई म्हणलो त्याला मारायचा हक्कच असतो. अशी मारली का चटकन चटकन मारली का तोंडातून टपकन खाली पडला. का रे म्हणली, तुला काय कळतं का म्हणले, तुला देवाला तोंडात घातलं आमकं तमकं. आता पुढचं लय लांबलंच कर उदाहरण येते, पण ते तुम्हाला सांगत नाही. मला एवढं सांगायचं होतं, त्या यशोदेला कृष्ण भेटला, तिला कळाला का भगवान नामदेव महाराज म्हणतात, देवापाशी पुसे देव काय झाला, हाशे आले बोला याचे हारी. देवापाशी पुसे देव काय झाला, देवापाशी पुसे देव काय झाला, आले बोला याचे हारी. भगवान म्हटले, खऱ्याची दुनिया नाही आहे अगं बाई, अगं मी सच्चिदानंद परमात्मा आहे, सगळं जग माझ्या उदरात आहे, सगळ्याचा अधिष्ठान मी आहे, तुझ्या हृदयात मी आहे, सगळ्या जगाचा धर्ता करता नियंता मी परमात्मा मी आहे. आणि तुझ्या पुढे बसलो, तू बिनलाजासारखी मलाच विचारी देव काय झाला. अरे ते तो दगड आहे, त्या दगडाला देव म्हणतेस तू, पण मला देव म्हणायला तयार नाहीस. त्या देवापाशी पुसे देव काय झाला. नामदेव महाराज नामदेव महाराज म्हणतात, तयाचे मी जवळी असे, तयाचे मी जवळी आयसे ते नेण्याची, आणि लटकेची मानिजे साच खरे, लटकेची मानिजे साच खरे. अरे तू दगड आहे रे, अरे तू देव नाही, प्रत्यक्ष देव बसलाय. तयाचे मी जवळी असे ते नेण्याची, मी तिच्या जवळ बसलोय, ती मला काही ओळखायला तयार नाही. पण दुसरीकडे मात्र त्या लटके काय ते खोटं आहे, त्याला मात्र खरं समजून मला दटवायला लागली, देव काय झाला, देव काय झाला. याचा अर्थ यशोदेला देव मिळाला, पण देव कळाला नाही. अर्जुनाला देव मिळाला, पण देव कळाला नाही. देव काय अर्जुनाने ओळखला नाही, यशोदेने ओळखलं नाही. चोर मिळाला, भेटला, पण चोर ओळखतो असं नाही. तशीच गोष्ट असते, संत भेटतात पण संत ओळखल्या जातात असं नाही. जसं आपल्याला अनेक पदार्थ भेटतात, ते आपण त्याला ओळखितो असं नाही. हृदयातला परमार्थ ओळखितो असं भाग नाही. नामदेवरायाला संत भेटले, पण संत ओळखले का नाही. नामदेवरायाला तर देवही नाही ओळखला आणि संतही नाही ओळखले नामदेवरायाला. विठाल विठाल इतकं सोपं नाही. परमार्थामध्ये संत भेटले म्हणजे ओळखतात असं नाही. आता देवाचं तो उदाहरण तुम्हाला सांगितलं, कारण का संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते. संतोर व्याख्यान करणारी असतात, पुस्तकं लिहिणारी असतात, कादंबरी लिहितात, व्याख्यानं जोडतात, म्हणजे संत कळतात अशातला भाग आहे काय नाही. संतांचं संत तो फार कठीण आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम आणि शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधड जारी जरी झाली म्हैस गाय, आणि तरी काय होईल काम धेनू. तुम्हाला सर्वांना माहिती, तुम्हाला शिळी सगळ्याला माहिती, शिळी माहिती आहे का नाही, शिळी माहिती आहे. मग आता शिळीने किती दूध दिलं, मग ती गाय इतकं दूध देते का नाही. मग गायीनं किती दूध दिलं, मग ती म्हशी इतकं दूध देते का नाही. आणि म्हशीनं किती दूध दिलं, ती जर्शी इतकं दूध देते का नाही. ती जर्शीचं येडं वगैरे कुठून आणलं, तिच्या आला पुढून पाणी पिते आणि खालून सोडित येते.
ते पोटात माणसाने दूध खाल्लं तरी त्याला तसंच होतंय ते, असं पोट बिघडतंय ते. त्याने किती 22 आणि 25 40 लिटर दूध देतात. म्हणजे काय काय म्हशनी आहेत का काय जनावर आहे 40 लिटर दूध? काय ते सकाळी 30 लिटर आणि संध्याकाळी 30 लिटर? काय नुसतं वरून पाणी पितं खाली सोडित आहे का काय ते एवढं जनावर यायचं डुक्कर त्याचे? गावावर निघावर पार गदा आणली तिने, काहीच नाही शिल्लक. गाय पुजायला पण नाही शिल्लक राहिली. जाऊ द्या, कशाला सांगत होतो, शेळीने किती दूध दिलं तर ती गाई इतकं देत नाही. गायीने किती दूध दिलं ती म्हशी इतकं देत नाही. म्हशीने किती दूध दिलं ती जर्शी इतकं दूध देत नाही. पण जर्शीनं किती दूध दिलं मग ते काय कामधेनू होते का? ते कामधेनू होत नाही. तसं आपण किती बुद्धी चालली, बुद्धीचे फवारे उडवले, आपली बुद्धी संतांच्या संतत्वापर्यंत जात नाही. संत भेटले म्हणजे भेटू नये आपल्याला हे संत आहेत असे ओळख त्याला असं काय समजू नका तुम्ही. याचं कारण काय? नामदेवालाच नाही ओळखले तर आपल्याला काय ओळखतील? मग संत भेटतात पण ओळखतात असं नाही. नामदेवाला देवही भेटला पण ओळखला नाही, संतही भेटले पण ओळखले नाही. तुम्हाला नामदेवराचं उदाहरण सांगतो छोटस. विठाल विठाल हो, नामदेवराव रोज भजन करत होते. नामदेवराव भगवंताचं भजन करत होते. भगवान नामदेवरा संघ बोलत होते, त्याचं दूध पित होते, त्या संघ जेवत होते, त्याच्या घरी जात होते, जनाबाईला जळू लागत होते. हे सगळं एवढं आहे. परमार्थ कसा कठीण आहे, किती घोटाळा आहे पहा तुम्ही. हे देव पुढे बसलाय, तो त्याच्या काय म्हणतो घरादारात काम करतोय तो, तरी शास्त्र सांगतंय नामदेवा तू आंधळा आहेस, तुला काय नाही कळत. हे आपल्या बुद्धीच्या किती पलीकडे असेल हे. मग एके दिवशी एवढा निकट संबंध असताना मग नामदेवराला म्हटले, भगवान त्यांना वाईटच वाटत होतं, हे सगळं आंधळच राहिलं. हे माझ्याकडे पाहते, मला 3 हाताच समजतंय, हे आंधळ राहिले सगळं, काय करू? आणि म्हणून भगवंतानी नामा, अरे आळंदीला एक संत संमेलन भरलंय, जातो का म्हणले तिथं? काय म्हणले तेव्हा तिथं? अरे तिथं लय मोठमोठे संत आलेत म्हणले, जा तिथं फार मोठमोठे विचार ऐकायला कशाला पाठवतो म्हणले. अरे तू सगळ्या ब्रह्मांडाचा धनी माझ्या पुढे, मला काय करायचं त्याचं? नाही, जा जा म्हणले. हा आले, गेले. आता गेल्याच्या नंतर नामदेवराचा रुबाब, पायात चाळ बांधले, वरती टोपी घातली, बाराबंदी, हातात विना चिपोळ्या वगैरे, भजन करीत गेले. इंद्रायणीमध्ये संत संमेलन भरलेलं होतं. हा आले तर नामदेवरा फार ज्येष्ठ, सगळ्यात वयाने मोठे, भक्तीने मोठे. आणि ते नामदेवरा आल्यावरती सगळे तटा उठले, सगळ्यांनी दर्शन घेतलं. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि अजून गोरोबा काका, अजून जे काही संत होते, हे सगळे बरेच संत मंडळी होते त्या ठिकाणी. सावता हे सगळे संत मंडळी तिथं होते. दर्शन घेतलं. निवृत्तीनाथ म्हणले, अगं मुक्ताई दर्शन घे. उतशी उभी राहिली. दर्शन या थेरड्याची कोण पाया पडून म्हणली. आता एवढी गुडघे एवढी. आता एखादी हिवारकी पोरगी तारीन मला म्हणले कीर्तन करते तर काय झक मारली, कीर्तन करतो जर तशी मला ती पोरगी म्हणली तर कसं काय वाटेल मला? कसं काय वाटेल? लहान पोरगी जरी एवढून मला असं म्हणली तर नाही वाटायचं ना. आता ती मुक्ता म्हणली, या थेरड्यात कोण पाया पडून म्हणली. असं काय बोलतेस म्हणली. अरे गाते फार मोठे आहेत, भगवान त्यांचं रोज बोलतात, जेवतात, ते वयाने किती मोठे आहेत, भक्ती केवढी त्यांची, तू असं काय बोलते? असं मोठ्याच्या घरचा मोठा, मला काय करायचं म्हणली. असं का म्हणतेस तू? दादा म्हणली, ह्यो आला वारकऱ्यांचा असे म्हणले, पण ऋषी लोकांना या अभिमानानं पाया पडे जे एकमेका. हे सगळे याच्याहून वयाहून मोठे गोरोबा काका, निवृत्तीनाथ, हे सगळे ज्ञानाने मोठे त्याच्या पाया पडले, पण खाली एवढा तसभर सुद्धा नाही वाकला म्हणे. हा, लाटण्या आयसा न लवेन पाथरू जीविन द्रवे. म्हणजे दगडाला जसा पाझर फुटणार नाही, जसं लाट नसतं ते कधी कुठं वाकतच नाही, तसा लाटण्यासारखं उभं राहिलं म्हणे. मी नाही पाया पडत म्हणले त्याच्या. काय म्हणे, एकच चमड करण्याची काय नाही ते लागत म्हणे. मुक्ताबाईचं वय कुठं, तिची बुद्धी कोणीकडं, तिची अवस्था कोणीकडं, नामदेवराची परिस्थिती विचार करा तुम्ही. परमार्थ किती उंचीचा राहतो, परमार्थ किती अवघड असतो, आणि आपण किती पाण्यात उभी असतो. आणि मग झालं, तुम्ही असं काय बोलतेस म्हणले, तू येड्यासारखं. नसेल तर चाललं भरलं संमेलन, पाहता खरंच तपास. काका तुम्ही तर कुंभार आहेत म्हणे, तुमच्या हातात थापट नाहीच म्हणे, हे एकदा मडके तपासा म्हणे सगळे, यातलं कोणतं कोणतं कच्चं मडकं आहे, कोणतं कोणतं पक्क मडकं आहे. बरोबर का म्हणले, ठीक आहे.
निवृत्तीनाथांनी पारून गेली. बर म्हणले तुमची आज्ञा. आता बसले सगळे बसले. आता त्या काळात ते काय डोक्यात फेटा थोडाच होता, चप्प्या केलेल्या, गांधी कट्टीन गुळगुळीत चमचमीत केलेला का झालं. गौरव काकाने घेतला थापटणं हातात, आणि थापटणं घेतल्यानंतर तपासायला सुरुवात केली. कुठून? निवृत्तीनाथापासून. असं थापटणं डोक्यात टाकत धाड वाजलं. निवृत्तीनाथ ते नावच निवृत्ती, त्याचं कधी वृत्तीवरच नाही, त्यांना काही घांगच नाही. कोणी काय डक्यात घातलं ते निवांत बसली होती आपली. निवृत्तीच गती प्रवृत्तीवरच नाही तर त्यांना काय विषय. सर्वांचं झालं. निवृत्तीनाथ झाले, सोपान काका झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले, अमके झाले, सगळे तमके झाले, सगळे झाले. आणि शेवटी नामदेवराव प्रसंग आला. नामदेवरावरती प्रसंग आल्यावरती एवढे नामदेवराव घाबरले. यार म्हणले म्हातारे मला मारतो काय म्हणले, तू मला मारतो, हेड लागलं काय म्हणले तुला. जे विना घेतला आणि चिपळ्या घेतल्या आणि हातात धोतर धरलं, जे पाठीमागे पळायले उलथे पालथे उलथे पालथे उलथे पालथे पळायला लागले. आता उलथे पालथे पळायला लागल्याच्या नंतर आणि मग मुक्ताबाई म्हणली, नामा कच्चा हो कच्चा, बिना गुरु का बच्चा. साधीने म्हणली, नामा कच्चा हो बिना गुरु का बच्चा. भलती मोठे मोठे निवड लढायला लागली. आता त्याला कस काय वाटलं असं, कस काय वाटलं महाराज. आणि मग नामदेवराव जे पळाले म्हणतात तिथून तर पंढरीपर्यंत माग सुद्धा नाही पहिलं. मागे पुढे पाहे पळतो तातडी, उठा उठी आला पंढरीशी. मागे पुढे पाहे पळतो तातडी, माग येते काय ते हे कच्चा म्हणले ना. गोरोबा काका म्हणले त्यात निघत त्यामुळे ते गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, शून्य भरे नाही भाजीला. गोरोबाकडे नाम्या तू खरंच लई कच्चा राहिला. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. अरे एवढं शून्य कसं एवढं असतं ना, शून्य एवढा पण भाजला नाहीस म्हणे तू, एवढा मोठा झाला दांडगा दुंडगा तू कच्चा राहिला म्हणे नाम्या. असं गोरा म्हणे कोरा राहिला गे बाईन, शून्य भरी नाही भाजीला काय, काहीच नाही भाजला म्हणजे तू. आणि मुक्ताबाई म्हणली, नामा कच्चा हो कच्चा बिना गुरु का बच्चा. आता हे दोन वाक्य त्याच्या कानात म्हणून त्याला वाटलं हे मला येऊन पकडते आणि मला भाजू घालते आणि मला भाजूनच पाठवते आणि काय नो, त्याच्यापेक्षा इथं न राहिलंच बरं. जे उलथं पालथं पडत बिचार थेट पंढर गेल्यावरती डायरेक्ट पांडुरंगाच्या पायावरती घामी घोम झाला. भगवान म्हणले, नामार काय झालं, काय काय सांगू देवा तुम्हाला, अवलय भयंकर परिस्थिती. काय म्हणले कष्ट ते संतन पिंत म्हणले, अहो ते मला भाजायचं म्हणले. देवा खरं सांग मी का कच्चा आहे का, आणि ते भाजते बघ काय कर, पण मला त्यांच्या ताब्यात नको देवा. पण झालं काय, मग तुझं काय केलं का नाही, कायचं काय केलं म्हणले. अति मुक्ताई म्हणले, लहानशी मुक्ताई जशी सनकडीची काडी, आणि केले देशोधडे संत केले देशोधडे साधू संत. एवढी एवढी काठी सनकडीची काडी म्हणले, तुला सगळे संत देशोधडाला करून टाकले म्हणले. मग का बरं असं काय केलं तुला आदर, मग केलं म्हणले. आतिथ्य आदर करी मुक्ताबाई, आणि लाकडा सवय डोई फोडिली माझी. ती काठी म्हणली, त्या म्हातारा कोण म्हणे त्याने लाकूड घेऊन सगळ्याला मारलं, आणि माझ्या मग काठी ते लाकूड घेऊन मारलं माझं डोकं. आणि तेच म्हणतंय मला का तू कच्चा आहे, शून्यभर भाजलं म्हणे. देवा ती मला भाजते काय कर. असे कर धरलीत पाय. भगवान एक नाही दोन नाही, एक नाही दोन, निवांत. वाटलं तर काय भगवान कसे काय काय बोलणार. वर पाहिलं, देवा काय हा उतरी म्हण, अरे माझ्याकडून काय चुकलं का, खरंच मी तुला ओळखत नाही, खरंच मी कच्चा आहे का. भगवान जडवाने म्हणले, नामा तू खरंच कच्चा आहे, खरंच तू कच्चा आहे, तुम्हाला ओळखीत नाही. असं म्हटल्यावरती एवढा रागाला नामदेव म्हणले, अरे जरा काही एवढा बेईमान होऊ नको. खादल्या पेदल्याचा धरीवा गुमान, एवढा बेईमान झाला शे का. जरा खाल्ल्या पिल्याचे लास्ट ठेव ना पाठी. का रे, रोज माझं दूध पितो, माझ्या बरोबर जेवतो, माझं एवढं सगळं करतो, आणि खुशाल सांगतो तुम्ही मला ओळखत नाही. खादल्या पिदल्याचा धरीवा गुमान, आणि एवढा बेईमान झालास का तू. अरे तुला काही वाटतं की नाही, कसं काय असं काय वाटतं. भगवान म्हणले, नामा खरंच तुम्हाला ओळखीत नाही. आता काय कर, नामदेवराची तर मोठी गुची झाली. आता कसं काय असं कसं काय म्हणतो देव, तुम्ही पाहतोय ढळढळीत. अरे नामा नाही ओळखीत, कसं काय म्हणतो. बरं मग आज सांग, आज मला ओळखून दाखव म्हणजे. बरं चाल म्हणे. किती कुठं चंद्रभागेत येतो म्हणजे. किती वाजता, 5 वाजता. 5 वाजेपर्यंत नामदेवरात 5 वाजता गेले. ठरल्यापर्यंत त्यांची भजनाची वेळ
5 वाजता हा आली, 12 बंदी घातली, पायात 6 वेळ बांधले, विना घेतला, भजन करीत दिवस भजनच करीत होते. गेले भजन करीत वाळवंटात बसले मस्त एका दगडावरती, वाट पाहती तिकून भगवान येतील, तिकून भगवान येतील, काही भगवंताचा तर पत्ता नाही. पण एक समोर त्यांना मात्र एक घिसड्याचं पाल दिसलं, आणि त्या घिसड्याच्या पालामध्ये ते दोघं नवरा बायको भले दांडगेचे दांडगे, ते घिसड्याने ते काही तापवलं होतं आणि त्या आयर्नीवर ठेवलं होतं, आणि ती घिसडीन ते घन घ्यायची, दनादन घन मारायची. आता ते काही सामान्य थोडीच चमच्यानी पोहे खाणारी थोडीच होती. आता ते काय 3.5 फूट रुंद भली 6.5 फूटच काळी कुळकुळीत बाई भरते, दांडगेचे दांडगे हे दनादन घन घालायचे. नामदेवरा म्हणजे का बाई हे का पुत नाही म्हणजे, काय बाई काय दनादन मारते म्हणले, लोखंड पार तिनं वाकून टाकलं म्हणजे. ते असं झालं, तिनं ते झालं, एवढं झालं, पार 5:30 वाजले. नामदेव सगळीकडे तिकडे पाहिजे, देव कसं काय ना म्हणजे, अजून कसं काय नाही आला तो देव, कसं काय नाही आला, काय देव खोटं बोलायला लागलंय. 5 वाजून गेले, 5:30 वाजले, 5:45 वाजायची वेळ आली. झालं एवढं झालं सगळं, तिने तितकं त्यांचं काम झालं. तिने ती 3 दगड मानले, लाकडं घातले, पेटवलं, एवढी मोठी हांडी ठेवली. मग ते म्हणते, नवऱ्याला विचारलं, अहो म्हणले काय करू, हांडीत काय घालू? तुम्ही काय नाही, ते तो समोर ते मुर्गा देखताय ना, तो मुर्गा काट कर डालो. ते गेली ते धरलं कोंबडं, तिनं पकडा सगळं असं कचा 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 तोडलं का घातलं ते हांडीमध्ये. तुम्ही हांडी तर भरलीच नाही म्हणे, मग तो बकरा देखताय ना, काटकर डालो. गेली का ते एवढा मोठा बोकड्या घेतला का तिनं काचा 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 तोडला का घातला त्या हांडीत. ती म्हणली हांडी भरलीच नाही. भर मुर्गा गया, बकरा गया, सामने वाला छोकरा देखताय ना, छोकरा. आता कोयता घेऊन एवढी मोठी दांडगी बाई कोयता घेऊन जेव्हा त्याच्याकडे धावली, आता नामदेवरा थांबणार आहे का तिथं? काय महाराज उठाची पालथा नामा, उठाउठी करी स्मरणाचा धावा. असा धावपळ करीत थेट मंदिरात गेला का लगेच चरणावर पडला, धप, सगळं विनाकून इकडं काय, फार घामी घुम भिजला. देवा काय तुम्हाला खोटं बोलतो, तो येतो म्हणला आणि भेटला नाही ना, आला नाही, काय नाही, पारा चढला गळ्याचा. आता प्रेमाचं भांडण, भगवान प्रेमाची गोष्ट, तू खोटं बोलतो, तू येत नाही, तू म्हणला आमकन मला भेट देतो, ओळखून दाखव, मला ओळखायचं, तुला आला नाही, काय नाही ना. म्हणजे अरे काय झालं काय, अरे कशाचं काय झालं, तू नाही आला, आणि तिथं ते कोण घिसाडी होता म्हणले, त्याने असं असं केलं आणि मला तोडायला लागले म्हणले. आता वर तर पाय म्हणले, तू उठून तर पाहशील का नाही? नाही म्हणले, ते येतील म्हणले, माग लागली होती घिसडी, माग येईन मला तोडीन म्हणले. बरं वर पाय म्हणले, ते माग घोळून पाहिलं ना, ती घिसडी कोयता उगून कोयता पाहिले होती. नामदेव तर मोठे लहान मुलासारखी झारडली. अरे ना म्हणले काय झालं? ती बघ ना घिसडीन मला तोडायला लागली. अरे नाही, माग बघ तर खरी, नीट बघ, उभं राहा, नीट उभं राहा. माग पाहिला, घिसडून ती रुक्मिणी होती, आणि त्याच्या माग पाहिला घिसडी नव्हता, प्रत्यक्ष परमात्मा होता नामा. आणि तो घिसडी नव्हता, मी होतो. आणि ती घिसडी नव्हती, रुक्मिणी होती. आणि मग तू म्हणला मला ओळखील, तू काय म्हणला, तुम्हाला ओळखलं का तू? तुला भेटलो नाही, ओळखलं का तू? म्हणजे तुला देव भेटतो पण तुला ओळख होत नाही. संत भेटले म्हणजे ओळखल्या जातं असं नाही, देव भेटला म्हणजे ओळखल्या जातो असं नाही. खूप नामदेवाला वाईट वाटतं. इतके दिवस परमार्थ केला, वाया गेला देवा माझा. मी एवढं करून मी कच्चाच राहिलो का? हो, कच्चा राहिला. मग आता काय करू? औंढ्या नागनाथला जा. देवा तुला सोडून जायला फार वाईट वाटतं, फार जड पाय होतो पंढरीच्या बाहेर जायला. तुझा वियोग मला सहन होत नाही. सगळं खरंय, सगळं वियोग सहन बिहन होईल, जा तू. गेला बिचारा. गेल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरात गेले. तिथं विसोबा खेचर होते. आता त्यांचं वय झालं होतं, म्हातारे झाले होते, आणि त्यांनी त्या महादेवाच्या लिंगावरती पाय ठेवले होते, झोपले होते निवांत. आता लिंगावरती पाय ठेवते, इतकं विचित्र राग आला नामदेवाला, काय माणूस आहे म्हणजे. अहो बाबा म्हणे, लिंगावरून चरण करा वहिले, आणि दिसतावरी भले आणि करणी आगळे. अहो त्या लिंगावरून पाय बाजूला काढा, तुम्ही चांगले दिसतायत, माळी दिसतात गळ्यात, गंध दिसतोय, एवढी मोठी चांगली वारकरी बाबा दिसतायत, भक्त दिसतायत, आणि लिंगावरती पाय ठेवून झोपलेत म्हणे, दिसायला चांगले दिसतात, आणि करणी अशी विचित्र काय, तर बाय बाजूला घ्या.
विश्व काका म्हणले, अरे म्हणले मी म्हातारा झालो रे, मला पाय नाही उचलत माझे, तेवढी तेवढी उचलून पाय बाजूला ठेव ना म्हणले. मग ते नामदेवराला वाटलं तर म्हाताऱ्या माणसाचं ऐकावं, आणि म्हणून धरले दोन्ही अंगठी पाय उचलले आणि घेतले बाजूला ठेवायला गेले. त्याच्या खाली दुसरं लिंग. नामदेव वाटलं काय प्रकार या. मग तिकडं तिसरं लिंग, पलीकडे फिरवले ती चौथं लिंग, पुढं पाय ठेवायला गेले का लिंग तिथं. आता लिंग म्हटलं तर विश्व खेचल म्हणले, अरे म्हाताऱ्या माणसाला काय त्रास देतो, जिथं पिंड नाही तिथं ठेव ना, तू असं काय करतो येड्यासारखं, इकडे तिकडे मला ओढताड करतो. सगळीकडे फिरलं, जिथं पाय ठेवले तिथं पिंड दिसायला लागली. मग नामदेव महाराज म्हटले, महाराज नामा म्हणे खेचर पाये ओळख झाले सर्वा ठाई, ओळख झाली सर्वा ठाई. पाये ओळख झाली सर्वा ठाई, ओळख झाली सर्वा ठाई, ओळख झाली सर्वा ठाई. नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्वा ठाई, ओळख झाली ओळख झाली नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्व ठाई. काय ओळखलं नामदेवरायांनी आता, नामदेवराला काय ओळखलं देवाला आता. पहिले आम्ही हुरडा खायचो त्यावेळी शेणाच्या गावर राहायचे, असं फू 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 तासभर जायचं, त्या गावऱ्या काही पेटायच्या नाही. त्याच्या पुढची व्हरायटी असते वाळलेली लाकडं, थोडंसं राखेल टाकलं काडी ओढली का पेटत येत तरी, पण त्याला पण प्रयत्न करावे लागतात. इकडं पहा, ओल्या शेणाच्या गावऱ्या किंवा वाळलेल्या गावऱ्या लगेच नाही पेटत, त्याच्यापेक्षा लाकडं जरा बरे कचरा लवकर पेटतो. पण जर कापूर असला, काडी ओढल्याच्या नंतर कापडाला किती वेळ लागतो पेटायला, क्षणार्धात भडका. तसं नामदेवराचं कापरासारखं जीवन होतं. कापरासारखं जीवन इकडं तिकडं पाय फिरवले, परमात्म्याची सर्वत्र नाम म्हणे खेचर पायीन ओळख झाली सर्व ठाई. मग परमात्मा कळाला, अरे बाप, परमात्मा हा सर्वत्र व्यापक आहे. कणकण मी भरा आहे भगवान, तुका म्हणे अनु तुझं वीर नाही, नभावुनी पाये वाड आहे. परमात्मा हा सर्वत्र व्यापक आहे. आणि मग कळलं परमात्मा रे विटीवर तेवढाच नाही, परमात्मा माझ्या हृदयात पण आहे ना. आम्हाला अशी ओळख झाली. जाऊ द्या, लांबला विषय बराच लांबलचक सांगितला, मुद्दा सांगायचा आहे. ओळखीला हरी साठविला पोटी. मग नामदेवरायांसारखा जो भक्त असतो तो नामस्मरण करून, एवढी भक्ती करून, ज्या नामदेवाला अशी भगवंताची ओळख झाली, त्याच नामदेवरायांनी आपल्या हृदयामध्ये पण साठवला. नाथ महाराजांची तीच परिस्थिती. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याचे भेटी दुःख ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला पोटी, ओळखीला हरी साठविला ओळखीला हरी साठविला पोटी. पोटी शब्दाचा अर्थ आहे हृदयामध्ये. पोटामध्ये देव नसतं ठेवता येत. आता पोटात काय काय असं काय तुम्हाला मी सांगत बसू.
कोणाच्या पोटात पोहे तर कोणाच्या पोटात पाव तर कोणाच्या पोटात बटर तर कोणाच्या पोटात पोळ्या तर कोणाच्या पोटात चपात्या, कोणाच्या पोटात काय काय तर कोणाच्या पोटात काय काय. हे काय सांगायसारखं नाही. तर कोणाच्या पोटात काही बी कोण काही खातोय, माती खातोय, दगडे खातोय, तर काही माणसं डांबरे खातीत म्हणतात. आता काय आपल्याला नाही माहित होते. यांनी खडी खाल्ली म्हणते. ते एक म्हणलं महाराज त्या माणसाने आमच्या गावात सगळे संडास खाल्ले. कसं काय खाल्ले? जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. पोटात काही दुनिया असते, ते पोट त्या हे पोट वेगळं असतं. इथं पोट शब्दाचा अर्थ आहे हृदय, आणि त्या हृदयाशी ज्याचा संबंध असतो त्याला परमार्थ करता येतो. आणि म्हणून पुरुषापेक्षा बाईचं हृदय 100 पटीने संवेदनशील असतं. आणि म्हणून जसं भागवतामध्ये सर्व संतांनी वर्णन केलंय, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, सगळ्या संतांनी गोपींना गुरु मानलं. गोपींचं एवढं तोंड भरून भरभरून वर्णन केलं. कारण स्त्री अंतकरण झाल्याशिवाय ते अंतकरण पगळत नाही. संतांना पण ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रीची भूमिका घेतली. रूप पाहता लोचने अनेक ठिकाणी स्त्रीची भूमिका घेतली. इतका अंतकरण मृदू व्हावं लागतं, आणि त्या मृदू अंतकरणामध्ये प्रेमाचा पाझर निर्माण होतो, आणि त्या इतक्या प्रेममय पाझर अंतकरणामध्ये परमात्म्याचा वास होत असतो. आणि म्हणून सर्व तुकाराम महाराज म्हणतात, आठविला हरी जी हृदय मंदिरी, वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम. सगळी प्रमाण प्रेमाची येतात, ती हृदयाच्या संबंधित येतात. सर्वशचाहम हृदय सन्निविष्टो मत स्मृती ज्ञान मपोहनंच वेदैश सर्वे रमेव वेदो वेदांत कुर्वेद विदेव. परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे, वास्तव्य करतो, पण आपल्याला तो कळत नाही, ओळखत नाही. आणि म्हणून हृदयात परमात्मा असणं म्हणजे नामाचं प्रेम. प्रेम असं भगवान प्रेम आणि भगवान वेगळं नाही. तुमचे नास्क प्रेम नाही, त्याच्यातले प्रकार येतात. इतकं लांबच तुम्हाला सांगायला वेळ नाही. ते काय त्याला म्हणतात, हे ते म्हणजे त्याला सख्य प्रेम म्हणतात. सख्य प्रेम, वात्सल्य प्रेम, मित्र प्रेम, असं ते त्या प्रेमाचे खूप प्रकार केलेत ग्रंथामध्ये. तर भगवत प्रेम हे फार शुद्ध प्रेम असतं. आता व्यवहारामधलं तो माझ्यावर तुझं लय प्रेम, तुझ्यावर माझं लय प्रेम, त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला वासना म्हणतात, त्याला भोग कामना म्हणतात. त्याला प्रेम व्याख्या लागू शकत नाही. प्रेमाची व्याख्या ऐकलं ते 10व्या नंबरला निर्माण होते. 10व्या निर्माला आदौ श्रद्धा तथो आदौ श्रद्धा तथो भक्ती. पहिली श्रद्धा निर्माण व्हावी लागते, मग आस्था निर्माण होते, नंतर आस्था, मग त्याचं वर्णन येतं, आणि नंतर त्याचा तदो भाव तथा असते, मग भाव निर्माण होतो, आणि मग ती श्रद्धा निर्माण होते, आणि 9व्या नंबरला प्रेमाची ज्योत लागते. इतकं प्रेम सूक्ष्म असतं थोडी. तो असो भाग, असं प्रेम असतं, ते हृदयात असतं. ते प्रेम हृदयात साठवल्या जातं. विठ्ठल प्रेमाचा पुतळा, विठ्ठल कृपेचा कवळा. म्हणजे भगवान हा प्रेम रूप आहे, भगवान ज्ञान रूप आहे, भगवान नाम रूप आहे. आणि असा तो परमात्मा हृदयामध्ये संतांनी साठवला. जीव परमात्मा दोन्ही बैसुनी ऐक्यासनी, जयाचे हृदय भुवनी विरजित. नाथ महाराज म्हणतात, ओळखेला हरी साठविला पोटी. मग अशा व्यक्तीला दुःख पाहायला मिळत नाही का? एकाला अंधार पाहायचा होता, अंधार शोधायचा होता त्याला. मग त्याने काय केलं, चांगला मोठा दिवा घेतला हातात आणि चालला अंधार शोधायला. लोक कुठे चाललं रे? म्हणले अंधार पाहतो. म्हणले अंधार शोधायचा आहे. अरे दिवा हातात घेऊन अंधार भेटणार आहे का त्याला? नाही. तसं 12 वाजता सूर्य तळपतोय, डोक्यावर आलाय, आणि मग सूर्याशी अंधारू काही झाला होता गोचरून. सूर्याच्या ठिकाणी अंधकार असणं शक्य नाही. तसं परमात्मा ज्ञानमय, सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. त्याला म्हणजे अस्तित्व, आणि चित म्हणजे ज्ञान रूप. त्याच्या रूपाने सगळं जगत जाणल्या जातं. तुम्ही जे घट जाणता, पट जाणता, जे तुम्हाला ज्ञान होतं, ते ज्ञानच त्याचं रूप असतं. तो ज्ञान हेच परमात्मा असतो, त्याच्यापेक्षा वेगळं नसतं काय ते. असं सद्रूप हे त्याचं अस्तित्व आहे. आणि चिद्रूप म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या वृत्तीमध्ये असणारं जे ज्ञान असतं,
ते परमात्म्याचं रूप असतं. जगात दोनच पदार्थ असतात, एक जड आणि एक चेतन. आणि चेतन हे परमात्म्याचं रूप असतं, ध्यान रूपाने सगळं जगत जाणलं जातं. तर एवढा अवघड विषय काय तुमच्या डोक्यात घालू. तर असं ज्ञान रूपाने असणारा परमात्मा हृदयामध्ये उदय पावला, सूर्यासारखा मावळवित विश्वाभासू, नवल उदयाला चंडांशू, आज काय आद्वय अब्जिन विकासू वंदू. असं अंतकरणामध्ये हृदयामध्ये असा ज्ञानरूप सूर्य प्रगट झाला, तो तिथं अज्ञान कसं राहील. आणि अज्ञानच नाही तर तिथं दुःखाचं वास्तव्य राहू शकत नाही. दुःख कुठं राहतं, द्वितीयात वयम भवती. दुःख द्वैतात राहत, दुःख अद्वैतात राहत नाही. दुःख ही वस्तू नसते. विठाल 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 संपवायचं का? बर बर, एक 2-5 मिनिटात दुःखाचं थोडं सांगतो. दुःख आपल्याला परिचित असलं संपवून टाकतो. बरं बा, माझ्याकडे दुःख तुम्हाला कधी कोणाला भेटलं का? नाही. दुःख तुम्ही कधी पाहिलं का? नाही. पूर्वी पाहिलं का दुःख? नाही. चौकोनी असतं का? गोल असतं का? मग त्याला आकार असतो का? नाही. आकार असतो का? नाही. मग त्याला कलर असतो का? पिवळं, हिरवं, निळं काय नसतं. म्हणजे त्या दुःखाला रूप नाही, रंग नाही, दुःखाला आकार नाही, गोष्टी नक्की आहेत. ते दुःखाला जात असते का? आमच्या जातीचं आहे दुःख, तसं काय नाही. बरं, नगरचं वेगळं पुण्याचं वेगळं असं काय का? तसं काय? त्याला देशभेद आहे का? देशभेद नाही, कालभेद नाही, त्याला आकार नाही, त्याला काय, त्याला वर्ण नाही, त्याला काहीच नाही. दुःख म्हणजे नेमकं काय? मग दुःख आहे की नाही? आहे तर कसं आहे सांगा. हे तर का सांगता कोण बा? सांगता येत नाही. त्याचा आकार सांगता येत नाही ना, त्याचा उकार सांगता येत नाही. नाही असं नाही. यालाच म्हणतात कल्पनेतलं भूत. दुःख ही संकल्पना असते, दुःख ही वस्तू नसते. दुःख आपल्या मनाने निर्माण केलेलं असतं आणि आपल्या मनाने ते दुःख निर्माण केलेलं आपल्याला त्रास देत असतं. वास्तविक दुःखाचं अस्तित्व, त्या दुःखाचं अस्तित्व मुळातच नसतं ते. पण मग काय असतं, त्या आपल्या मनातली, आपल्या अंतकरणातली द्वैतातली द्वेष भावना ते दुःखाचं रूप धारण करून येत असते. तर आता एक वाक्य सांगतो ठोकळ साहेबासारखा, करताना संपवतो. दुःखाचं कधी ज्ञान होतं ठोकळ साहेब? होतं कधी कधी? नाही, नाही होत. लाजू नका. दुःखाचं कधी ज्ञान होत नसतं. आता यांच्यात बरं डोक्यावरून जाईल. ते का ज्ञान होत नाही? ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्या काळात तो पदार्थ ज्ञानाच्या पूर्वी तर एक क्षणभर असावा लागतो. बरोबर आहे का नाही? मग दुःख आधी होतं आणि त्याचं ज्ञान झालं असं कधी घडेल का? ते नाही. ज्या वृत्तीवरती दुःखाची संवेदना असते, संकल्पना असते, त्या वृत्तीला ज्ञान होतं. म्हणजे दुःख ही संकल्पना, त्या दुःखाचं ज्ञान हे युगपत असतं. आणि त्यामुळे त्या दुःखाचं ज्ञान म्हणजे असं जर घट पुढे ठेवला आणि ते घट ज्ञानाचा विषय झाला, तसं दुःख पुढे राहिलं आणि ते दुःख ज्ञानाचा विषय झाला असं कधी होत नाही. दुःखाचा दुःख आणि दुःखाचं ज्ञान याचा देश आणि काल, याचं स्थान हे एक किंचितही वेगळं नसतं. ते एक त्याला युगपत म्हणतात. आणि त्यामुळे ते फक्त संकल्पित असतं. रज्जूवरचा सर्प ही संकल्पना आहे का वस्तुस्थिती? संकल्पना आहे. आता जगताची वस्तुस्थिती ही संकल्पना आहे का वस्तुस्थिती आहे? संकल्पनाच आहे ती. क्षणाक्षणाला माणसाला जगत त्याला एका क्षणात जगत एकदाच पाहता येतं. त्याच्या आयुष्यात पुन्हा ते जगत पाहत नाही. तो पहिल्या या क्षणात जे पाहिलं त्याला दुसऱ्या क्षणात ते पाहता येत नाही. का? पहिल्या क्षणातलं जगत दुसऱ्या क्षणात नसतं, त्याच्यात बदल झालेला असतो. इतका वेगाने परिवर्तन असतं. आता बदल झाला नसता तर मग ते काही बदलणारच नाही. लहान मुलं मोठी कशी झाली, झाडं मोठी कशी झाली, इतका वेगाने त्याचा बदल होत असतो. म्हणून सृष्टी फक्त एका क्षणात ती एकदाच पाहिली जाते, दुसऱ्या क्षणात ती सृष्टी दुसरी असते. बरोबर? ते अत्यंत क्षणिक असतं. मग जसं सृष्टीचं रूप क्षणिक असतं तसं दुःखाची गोष्ट ही फक्त भ्रमित असते. रज्जूच्या ठिकाणी सर्प हा काय आहे? संकल्प मात्र आहे. तो काय म्हणतो त्याला? भ्रमात्मक आहे. तसं दुःख सुद्धा भ्रमात्मक असतं. दुःख ही माणसाच्या मनाने, काही माणसाला निबर घट असतात, काही झालं त्यांना काहीच फरक नाही पडत, काहीच नाही होत.
आणि माझ्यासारखं कोणी असं इतका कवळा असतो ना, काही एखादी मुंगी जरी मी तर रात्र जायला उगत मुंगी मिली आपल्याकडून, उगच आपण त्या माणसाला बोललो, काय त्या माणसाला उगत उगत मनाने इतकं काही करून घेणार तो असं. म्हणजे जाऊ द्या, मुद्दा असा आहे, दुःख वस्तुस्थितीची नसते, भीत्याने, द्वैताने, द्वेषाने, मत्सराने आपल्या मनातली राहिलेली कल्पना उभी राहते. काहीच कारण नसतं. नवीन लग्न झालं, त्याचं खूप बायकोवर प्रेम असलं, आणि जर ती बायको दुसऱ्याच्या मोटरसायकल, आपल्याला त्यातलं काय एवढं कळत नाही म्हणा आता हा, पण ती जर काय कोणासंग जर बोलली तर याच्या मनात शंका येते, काय बायकोला म्हणायचं तर काही धाडच नाही, पण याला रात्रभर तर काही झोप येत नाही. तिथं नेमकं काय जादू झाली असते पोरी, तुम्हाला काय सांगता येईल का? मला नाही सांगता येतात काय असतं बरं त्याच्यामधलं. मुलगी म्हणा किंवा मुलगा म्हणा, काय असतं ते काही नसते, फक्त मनात एक भोकडी उभी राहिली असते, त्यालाच दुःख म्हणतात. एक मनातलं, त्या मनाने एक पकडलेली असते गोष्ट, का काहीतरी चुकलंय असं, एक ती मनाची गोष्ट असते. आज एखाद्याने सांगितलं, अरे काय तो वेळा आहे म्हणला, तिचा सक्का भाऊ होता तो, झालं दुसऱ्या दिवशी गेलं का नाही मनातलं. मग रात्रभर कशा कोण जागा ठेवलं होतं तुला, हे काय काय भोकडी काय काय होती, नव्हतंच ना ते. मग तसंच असतं दुःखाची गोष्ट. दुःख ही वस्तू नसते, दुःख ही परिस्थिती असते, मन संकल्पित असते. असो तो वाघ. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याचे भेटीत दुःख कैचे, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठोबार कुमार हे कुमार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याचे भेटी दुःख कैचे, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. कीर्तनाची वेळ समाप्त झाली. 10 मिनिटं झाली, 2 तास झालेत. माणसं मागं गारटलेली आहेत. आणि पुढचा कार्यक्रम फार महत्वाचा राहिला ना. कोणता पुढचा महत्वाचा कार्यक्रम कोणता आहे? हा हा, एवढं बरं पाठ आहे राव तुमचं सगळं, लय पाठ असतं भोजनाचा कार्यक्रम. हा, असं ते. असो भाग. अभंगाच्या प्रथम चरण थोडंसं चिंतन केलं, त्यात योग्य असेल ते माझ्या श्री गुरूंचं आहे, माऊली ज्ञानोबा तुकोबारायांचं आहे, वेदशास्त्राचं आहे. जे आदरणीय आचरणी त्याचं जवळ आचरण करा, निवडून वाटला शेर भल घाला, आधी झालं असेल वजा करून टाका. वयाच्या दोषाने कधी कमी जास्त मागं पुढे होतं, विसरतं बी, तोंडात येत नाही लवकर, काहीतरी होतं. पण असो, खूप दिवसामधून या ठिकाणी या कॉलनीत येण्याचा प्रसंग आला. पूर्वीच्या काळात खूप वेळ यायचो. जरेकरबाई आहेत, आमच्या त्या काळेबाई आहेत, आता ते नाव नाही, त्या पोरीचं नाव गेलो विसरून. हा सातपुते वगैरे, ते महादेवाचा कार्यक्रम होता त्यावेळी बरेच भक्त होते माझे. पण भक्त गेले देशोधडीला कुठं, लोकांनी त्यांना भीती, हे नको महाराज, बाबा नको बाबा, लय भीती वाटते बुवा. आता लय भीती. आता इथं त्या अवधूतच्या घरी गेलो होतो, ती बाई ते औक्षण करायला थर 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 थर, झालं काय भ्यायला काय चाललं, लय भीती वाटते बाबा. म्हटलं तूच राहिली होती तेवढं म्हणायचं. आता अख्ख्या महाराष्ट्रात माझा घ्याने त्यांचा बापरा केलाय, नको बाबा लय भीती वाटते. तर मी काय खातोय, कारण मला भीती वाटते. 40 वर्ष झालेत, मी 50 वय घेतोय, 1000 गेलेत माझ्याजवळ शिकून असे. मी जर एवढा असा असतो तर कसं काही विद्यार्थी मजूर राहिले असते. चला, पण ते आधारयुक्ती भीती असते. असो, ते काय भीती म्हणजे अशी द्वेषाची भीती नसते. असो, पण खूप दिवसातून या ठिकाणी या कॉलनीमध्ये येण्याचा प्रसंग आला. काळेबाईंनी आणि त्यांचे चिरंजीव त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणला. त्यामुळे बऱ्याच दिवसून बऱ्याच लोकांची भेट झाली. असो, पुनश्च एकदा मी आज या ठिकाणी कैलासवासी साहेबराव भाऊराव काळे गुरुजी यांचं हे 5वं पुण्यस्मरण आहे.
आणि त्या पाचपुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज हे या ठिकाणी हरिकीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे. त्या निमित्ताने आमचे भागवत महाराज, नंदू महाराज, मोहित महाराज, कोप महाराज, अवधूत महाराज आणि आमचे सगळे विद्यार्थी मृदुंगाचार्य, आमचे नकुल महाराज आणि बाळासाहेब लोटके आणि सगळ्यात लय दिवसाचे खूप दिवसातून भेट झाली आमचे ठोकळ साहेब, आमचे गुरुजी काय गुरुजींचं नाव काय? घोडके गुरुजी. आता तू माझी गंमत करायला आला का? कारले गुरुजी म्हणतो, घोडके गुरुजी. आता सगळे नाही येत नाव, माझ्या थोडे समोर पण नाही नाव आहेत, पण चांगलं सगळं तुम्ही माता भगिनी सगळे श्रोते जमलेले सगळे मला ओळखतात, माझ्यावर प्रेम करतात. चांगला परमार्थ करा, असाच प्रेम करा, चांगली गोष्ट आहे. असो, आज या ठिकाणी पुनश्च काळे गुरुजींना श्रद्धांजलीच्या रूपाने या कीर्तनाचा आपण समर्पित करूया आणि झाल्याशिवाय या ठिकाणी थांबूया. अजून काय म्हणायचं, काय बोलायचं, काय आवाज चालेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल.